हॅलो फ्रेंड्स, गाईज काही दिवसांपूर्वी आपण नामस्मरण कसे करावे या विषयावर एक व्हिडिओ आणला होता। त्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणाच्या 3 पद्धती सांगितल्या होत्या। त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स मिळाला। अनेकांचा असा रिप्लाय आलाय की व्हिडिओ खूप छान झालाय आणि आम्ही स्वतः नियमित नामस्मरण करतो। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्या व्यक्तीने मला सांगितलं की तुमचा मी नामस्मरणाचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ खूप छान आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यासारखंच मी देखील गेली बरेच वर्ष नामस्मरण करते। म्हणलं ओके, चांगली गोष्ट तुम्ही नामस्मरण करताय ते। सो मी बोलता बोलता त्यांना विचारलं की तुम्हाला नामस्मरणाचे काही फायदे जाणवत आहेत का? तर त्या म्हणल्या हो हो, मला नामस्मरणाचे फायदे जाणवत आहेत। म्हणलं काय काय फायदे जाणवत आहेत? तर त्यांनी सांगितलं की मला महाराजांचा दृष्टांत झाला। ओके, त्या व्यक्ती कुठल्या तरी महाराजांचं नामस्मरण करतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नामस्मरण करायला लागल्यानंतर एक दिवस मला महाराजांचा दृष्टांत झाला। म्हणलं नक्की काय झालं? तर त्या म्हणल्या की काही नाही, मी नामस्मरण करत होते आणि अचानक माझ्यासमोर महाराज अवतरले आणि त्यांनी मला काही उपदेश केला। म्हणलं काय उपदेश केला? नाही, ते कोणाला सांगायचं नसतं, उपदेश कोणाला सांगायचा नसतो, तो फक्त माझ्यासाठी होता। गाईज खरं सांगायचं तर असं नसतं, नामस्मरणामुळे असं नाही होतं। मी त्यांना यावर हा प्रश्न विचारला की नामस्मरण जेव्हा केव्हा तुम्ही सुरू केलं, ठीक आहे, जसं आता तुम्ही असं म्हणताय की मी काही वर्षांपासून नामस्मरण करते, सो जेव्हा तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही या उद्देशाने नामस्मरण करायला सुरुवात केली होती? हे ऐकल्यावर त्या म्हणल्या की नाही, त्यावेळेला माझा हा उद्देश जरी नसला तरीसुद्धा ज्या अर्थी एखादा उपदेश देण्यासाठी महाराजांनी माझी निवड केली, महाराजांनी मला दर्शन दिलं, महाराजांनी मला दृष्टांत दिला, त्या अर्थी मला नामस्मरणाचा फायदा होतोय, त्या अर्थी मी नामस्मरणामध्ये काहीतरी प्रगती केलेली आहे। यावर मी त्यांना असा प्रश्न विचारला की पण तुम्ही ज्या नामस्मरणाबद्दल बोलताय, तुम्ही ज्या महाराजांचं नामस्मरण करताय, त्या महाराजांना जाऊन देखील अनेक वर्ष झाली, मग असं असताना ते तुमच्या समोर आले, तुम्हाला त्यांनी उपदेश केला, असं कसं काय होतं? तर त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, ते आध्यात्मिक होते, ते आध्यात्मिक अधिकाराची व्यक्ती होती, त्यामुळे त्यांचा सगळ्यावर कंट्रोल असतो आणि ते आपल्यासमोर किंवा त्यांच्या मनामध्ये आलं तर ते त्याच्या एखाद्या भक्तासमोर जाऊन त्या व्यक्तीला ते उपदेश देऊ शकतात। गाईज इथे ना आपण हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की असं नसतं। अध्यात्म अशा पद्धतीने वर्क नाही होत, अध्यात्म अशा पद्धतीने काम नसतं करत। एखादी व्यक्ती, मग ती किती का मोठी आध्यात्मिक व्यक्ती असे ना, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा या भूतलावरचं आयुष्य संपतं, जेव्हा ती व्यक्ती या देहाचा त्याग करते, तेव्हा त्याच्यानंतर ती व्यक्ती परत त्याच स्वरूपामध्ये भूतलावरच्या कुठल्याही व्यक्तीला संपर्क साधू शकत नाही। ही गोष्ट निसर्ग अलाउ करत नाही। जन्म मृत्यू या गोष्टी नैसर्गिक आहेत, नैसर्गिकरित्या या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे त्याच्या बाबतीतले नियम सुद्धा नैसर्गिक असतात आणि ते सगळ्यांसाठी सेम असतात। एखादी व्यक्ती खूप मोठी आध्यात्मिक आहे म्हणून त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही त्यांनी वेगळे रूल लावलेले आहेत असं निसर्ग करत नाही। एखादी व्यक्ती किती का मोठी आध्यात्मिक असे ना, ती व्यक्ती असं येऊन कुठल्या तरी आपल्या भक्ताला, आपल्या व्यक्तीला दर्शन देणं, दृष्टांत देणं, उपदेश देणं असं नाही होऊ शकत। याला अज्ञान म्हणतात, याला अंधश्रद्धा म्हणतात। आपल्याला आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटत असतात की जे असा दावा करतात की मला याने दर्शन दिलं, त्याने दर्शन दिलं, स्वामी माझ्याशी बोलतात, माझ्यामध्ये स्वामी येतात। आणि आपण सगळ्यांनी ना काही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण ज्या आध्यात्मिक व्यक्तीबद्दल हे सगळं बोलतोय, त्या व्यक्तीचा आपण अशा पद्धतीने ना अपमानच करतोय। कारण अध्यात्माचा मूळ उद्देश काय तर मोक्ष, बरोबर? मोक्ष, मुक्ती, आत्मसाक्षात्कार, एनलाइटमेंट हा अध्यात्माचा मुख्य उद्देश आहे। आणि आपण ज्या लोकांचं नामस्मरण करतोय, ज्या लोकांना आपण गुरु मानतो, ज्या लोकांना आपण स्वामी म्हणतो, महाराज म्हणतो, जे काही म्हणतो, ती लोक अध्यात्मातली खूप मोठी अधिकारी व्यक्ती होती। याचा अर्थ आपण असं गृहीत धरणं अपेक्षित आहे की आता त्यांना मोक्ष मिळालेला आहे, त्यांना आता मुक्ती मिळालेली आहे। असं असताना ते जर का परत परत येऊन तुमच्याशी संपर्क साधत असतील तर याचा अर्थ त्यांना मोक्ष नाहीच मिळालेला, ही त्यांची हारच आहे। याचा अर्थ त्यांना त्यांच्या अध्यात्माचा काही फायदाच झाला नाही। मी तर म्हणतो एखाद्या व्यक्तीने देह ठेवला म्हणजे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपलं, मृत्यू झाला की ती व्यक्ती परत या भूतलावरच्या कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्याच स्वरूपामध्ये संपर्क साधू शकत नाही। हे तर सामान्य माणसांच्या बाबतीतली ही गोष्ट आहे, ठीक आहे। इथे तर आपण अशा लोकांबद्दल बोलतोय जी लोक अध्यात्मातली खूप मोठी अधिकारी व्यक्ती होती, म्हणजे त्यांना तर मोक्ष मिळालाय, त्यांना तर मुक्ती मिळालेली आहे, त्यांना तर आत्मसाक्षात्काराचा अनुभव आलेला आहे। यांचा तर त्याच्यानंतर कुठल्या वेगळ्या स्वरूपामध्ये सुद्धा जन्म नाही होणार आहे। कारण शेवटी मोक्ष म्हणजे काय तर जन्ममृत्यूच्या चक्रामधून तुमची सुटका होणं म्हणजेच मोक्ष ना। आपण अजून अशा सुद्धा गोष्टी ऐकलेल्या असतात की बाबा ही व्यक्ती ना त्या यांचा अवतार आहे, बरं का? अवतार आहे म्हणजे काय?
नाही, मग मी एका व्यक्तीला विचारलेलं की का हो तुम्ही असं म्हणता की तुमचे महाराज त्यांचा अवतार आहेत वगैरे. नाही नाही, ते होते ना ते खूप मोठे अधिकारी व्यक्ती होते आणि त्यांनी आता परत जन्म घेतलाय, तो यांच्या स्वरूपामध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणलं म्हणजे त्या आधीच्या व्यक्तीला मोक्ष मिळालाच नाही, मग काय त्या व्यक्तीला अधिकारी व्यक्ती म्हणण्यामध्ये अर्थ आहे. म्हणजे समजा ए नावाची एक आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि ती खूप मोठी एनलायटन प्रचंड मोठी आध्यात्मिक अशी ती व्यक्ती होती आणि ती ए व्यक्ती एक्सपायर झाल्यानंतर बी नावाची एक व्यक्ती आहे आणि आपण असं म्हणतो की ती बी व्यक्ती आहे ना, ती बी व्यक्ती एचा अवतार आहे, म्हणजे बी हा एचा अवतार आहे. ओके, याचा अर्थ एला मोक्ष मिळालाच नाही. जर का मोक्ष मिळाला तर परत त्यांनी बी म्हणून जन्म घेतलाच कसा, असं कसं होईल. जर का बी हा एचा अवतार असेल तर ह्याचा अर्थ एला मोक्ष मिळाला नाही. मग जर एला मोक्ष मिळाला नाही तर एला एवढी मोठी अधिकारी व्यक्ती मानायचं कशाला, आणि जर एलाच मोठी अधिकारी व्यक्ती मानायचं नाही तर एचा बी हा अवतार आहे, मग त्या बीला तरी कशाला मोठी अधिकारी व्यक्ती मानायला हवं. सो अशा पद्धतीने अध्यात्मात नसतं काम होत. तुम्ही सांगत असलेल्या गोष्टीमध्ये तुम्हीच अडकून बसताय, त्यामध्ये बऱ्याच मोठे फॉल्ट्स आहेत. तुम्ही ज्या काही थेरीज मांडताय, असं होतं तसं होतं या होतं, हा दृष्टांत तो दृष्टांत, असं नसतं. इतकं सोपं नाही आहे ते. सो अशी लोक आपल्याला अनेक ठिकाणी भेटत असतात. मला सुद्धा माहितीमध्ये अशी एक व्यक्ती आहे, कराडच्या अलीकडे उमरज नावाचं एक गाव आहे. त्या उमरज गावामध्ये एक आहे व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव मी इथे काही सांगायला जात नाही, पण ती व्यक्ती असा दावा करते की त्या व्यक्तीमध्ये स्वामी समर्थ येतात. याचबरोबर इथे जवळच एका खूप मोठ्या महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या संताचं गाव आहे, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असा दावा केला जातो की तिथे त्यांचा वास अजूनही आहे, तिथे त्यांचं ते चैतन्य अजूनही जाणवतं. आणि हे सिद्ध करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तिकडे काही वैज्ञानिक गेले होते आणि त्यांनी तिकडे काहीतरी सर्च केलं तर त्यांना व्हायब्रेशन्स वगैरे जाणवले. अरे ती व्यक्ती अजूनही तिथे आहे, त्या व्यक्तीचं तिथे अजूनही चैतन्य आहे, असं म्हणून आपण त्या व्यक्तीचा अपमान करतोय की त्या व्यक्तीला मोक्ष नाहीच मिळाला याचा अर्थ ती व्यक्ती अजूनही तिथे घुटमळतीये. अशा पद्धतीने आपण जे काही दावे करत असतो, ज्या काही थेरीज मांडत असतो, ते आपण आपल्याच ज्या व्यक्तीला आपण गुरु मानतोय, ज्या व्यक्तीला आपण आपलं आराध्य दैवत मानतोय, ते स्वामी असतील, महाराज असतील, संत असतील, कोणी का असे ना, ते अजूनही इथे आहेत, ते अजूनही आपल्याशी संपर्क साधतात, असं म्हणून आपण त्यांचा अपमान करतोय. कारण याचा केवळ एकच अर्थ होतो, तो म्हणजे त्यांना मोक्ष नाही मिळालेला, त्यांना मुक्ती नाही मिळालेली. अशी लोक तुमच्यासुद्धा माहितीमध्ये असू शकतात. सो जर अशी लोक तुमच्या संपर्कात आली तर तुम्ही त्यांना सांगा की असं नसतं होत, त्या लोकांच्या नादी लागू नका, अशा लोकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा, कारण ते काही ना काहीतरी तुमच्याकडे उद्देशाने आलेले आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट डोक्यामध्ये हे ठेवा की नामस्मरणाचे फायदे खूप आहेत, पण हे असले फायदे नामस्मरणामुळे मिळणार नाहीये. तुम्ही जर या अशा फायद्यांसाठी नामस्मरणाकडे वळत असाल तर वळू नका, नाही केलं नामस्मरण तरी चालेल. ओके, सो नामस्मरणाचे फायदे काय आहेत ते आता जाणून घ्यायला सुरुवात करूया. ओके, आता नामस्मरणाचा फायदा नंबर 1. गाईज, नामस्मरणामुळे जर काही अद्भुत असा फायदा मिळत असेल तर तो फायदा हा आहे. हा फायदा म्हणजे काय, तर असं म्हणतात की मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्स असतात आणि त्या हार्मोन्सचा आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांशी, विचारांशी संबंध असतो. असंच आपल्या मनामध्ये स्ट्रेस निर्माण करण्याचं काम स्ट्रेस हार्मोन्स हे करत असतात. आता नामस्मरणाचा काही अद्भुत फायदा असेल तर तो हा आहे. तो फायदा म्हणजे कॅलिफोर्नियाच्या एका युनिव्हर्सिटीने केलेल्या एक्सपेरिमेंटनुसार 10 मिनिटं नामस्मरण केलं असता आपल्या शरीरामधील स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात आणि हा इफेक्ट त्याच्या पुढे 48 तास राहतो. हे माझ्यासाठी अद्भुत आहे. म्हणजे काय होतं तर नामस्मरण 10 मिनिटंच केलं पण त्याच्यामुळे माझे सगळे स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये आले. स्ट्रेस हार्मोन्स म्हणजे काय, तर जे हार्मोन्स माझ्या मनामध्ये स्ट्रेस क्रिएट करतात, माझ्या मनामध्ये स्ट्रेसची भावना निर्माण करतात, त्याला स्ट्रेस हार्मोन्स असं म्हणण्यात येतं. सो 10 मिनिटं फक्त नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा त्याचा फायदा हा होतो की पुढचे 48 तास आपले हे स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात. म्हणजे 10 मिनिटाच्या नामस्मरणामुळे पुढचे 48 तास आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस, कुठल्याही प्रकारचा ताण निर्माण होत नाही. हा नामस्मरणाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. तुमचं मन स्ट्रेस फ्री करण्यासाठी तुम्ही नामस्मरणाचा वापर करू शकता. यानंतरचा नामस्मरणाचा फायदा हा आहे की नामस्मरणाच्यामुळे आपला फोकस हा कुठेही डिस्ट्रॅक्ट न होता एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतो. म्हणजे एखादं मी काम करत असेल किंवा एखादा विद्यार्थी जर का अभ्यास करत असेल तर ते काम करत असताना, तो अभ्यास करत असताना आपल्याला आजूबाजूला अनेक डिस्ट्रॅक्शन्स असतात, आपलं लक्ष अनेक ठिकाणी विचलित होण्याची शक्यता असते. सो अशा वेळेला जर आपण नामस्मरण करत असू तर त्या बाकीच्या गोष्टींमुळे आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट न होता आपल्या कामावर किंवा आपल्या अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रित होतं. आज आपल्याला आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी आपल्या आजूबाजूला अनेक साधनं आहेत. मोबाईल, TV, इंटरनेट या गोष्टी
तर आहेच आहेत, पण त्या व्यतिरिक्त देखील अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्या गोष्टी तुमचं लक्ष तुमच्या कामावरून किंवा अभ्यासावरून ओढून त्या गोष्टींवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. पण जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुमचा फोकस हा तुमच्या कामावर केंद्रित होतो. तुम्ही आजूबाजूला कितीही डिस्ट्रॅक्शन्स असली तरीसुद्धा तुम्ही डिस्ट्रॅक्ट न होता, तुमचं लक्ष विचलित न होता तुम्ही तुमचं काम आणि तुमचा अभ्यास करत राहता. आणि याचा फायदा हा होतो की तुमची उत्पादकता वाढते, म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुम्ही जे काम करताय ते काम खूप छान पद्धतीने होतं. तुम्ही जो अभ्यास करताय तो अभ्यास देखील खूप छान होतो. त्याचे रिझल्ट्स, तुमच्या कामाचे किंवा तुमच्या अभ्यासाचे रिझल्ट्स तुम्हाला खूप छान मिळतात. सो हा एक नामस्मरणाचा महत्त्वाचा फायदा आहे. आणि यासाठी नामस्मरण हे कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीने केलं तरी चालू शकतं. कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीने जरी नामस्मरण केलं तरी त्या व्यक्तीला नामस्मरणाचे सगळे फायदे मिळत असतात. यानंतरचा फायदा आहे की गाईज, आपल्या मनामध्ये स्ट्रेस निर्माण करणारी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे ओव्हर थिंकिंग. या ओव्हर थिंकिंगलाच मन अशांत असणं असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. सो नामस्मरण करायला सुरुवात करता आपलं ओव्हर थिंकिंग कमी व्हायला सुरुवात होते, आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. आणि एकदा का आपलं मन शांत झालं, एकदा का आपलं ओव्हर थिंकिंग कमी झालं की आपल्या आयुष्यातले अनेक इश्यू सॉल्व्ह होत असतात. आपल्याला ओव्हर थिंकिंग वाटताना एवढीशी गोष्ट वाटत असेल, पण माणसाच्या आयुष्यातले 90% इश्यू या ओव्हर थिंकिंगच्या मुळेच निर्माण झालेले असतात. आपण जर का नीट लक्ष देऊन या सगळ्याचा विचार केला तर आपल्या पण लक्षामध्ये येईल की माणसाच्या आयुष्यातले 90% इश्यू हे या ओव्हर थिंकिंगच्या मुळेच असतात. इलॉजिकल विचार केल्यामुळे असतात, अतार्किक विचार केल्यामुळे असतात, ज्याचा कशाशी काही संबंध नाही तरीसुद्धा आपल्या मनामध्ये या ओव्हर थिंकिंगच्यामुळे इनसिक्युरिटी निर्माण होत असते. आणि या ओव्हर थिंकिंगच्यामुळे आपला परफॉर्मन्ससुद्धा डिस्टर्ब होत असतो. याच्या आधीच आपण ओव्हर थिंकिंगवर देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये ओव्हर थिंकिंग कशा पद्धतीने काम करतं हे आपण सगळं पाहिलेलं आहे. सो या ओव्हर थिंकिंगच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी करत असतो. आपला परफॉर्मन्स त्याच्यामुळे डिस्टर्ब होत असतो, मग तो कुठल्या का बाबतीतला असेना. त्यामुळे या ओव्हर थिंकिंगचा आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त इन्फ्लुएन्स असतो. आणि नामस्मरणामुळे हे ओव्हर थिंकिंग खूप जास्त प्रमाणामध्ये रिड्यूस होऊ शकतं. आपलं मन शांत होतं आणि त्याचा आपल्या आयुष्यातले अनेक इश्यू सॉल्व्ह होण्यामध्ये फायदा होतो. एकदा का तुमचं ओव्हर थिंकिंग कमी झालं, तुमचं मन शांत झालं की आपल्या आयुष्यातले अनेक इश्यू सॉल्व्ह होत असतात. हा सुद्धा नामस्मरणाचा एक महत्त्वाचा फायदा आहे. यासाठी देखील आपण नामस्मरण करू शकतो. याचबरोबर नामस्मरणामुळे आपली चिडचिड देखील कमी व्हायला मदत होते. अनेक जण असे असतात ज्यांना लहान लहान गोष्टींचा राग येतो. गाईज, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करावं आणि काय करू नये हे आपल्याला बौद्धिकदृष्ट्या सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. ते वळवण्याचं काम नामस्मरण करतं. एखाद्या गोष्टीचा उपदेश करून ती गोष्ट होईलच त्याची गॅरंटी नसते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कसं वागणं गरजेचं आहे, कसं लहान लहान गोष्टीवर रागवता कामा नये, रागवण्याचा दुष्परिणाम आपल्यावरच होत असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा कंट्रोल होत नाही. सो जेव्हा आपण नामस्मरण करायला लागतो तेव्हा आपोआपच आपण लहान लहान गोष्टीवर रागवणं कमी व्हायला सुरुवात होते, आपली चिडचिड कमी व्हायला सुरुवात होते. आणि याच्यामुळे आपलं स्वास्थ्यसुद्धा व्यवस्थित राहतं. तुम्ही इथून किती शांत आहात यावर अवलंबून असतं की तुमचं आरोग्य कसं असेल ते. त्यामुळे जेव्हा तुम्ही इथून शांत व्हायला सुरुवात होते तेव्हा आपोआप तुमचं आरोग्यसुद्धा सुधारायला मदत होते. त्यामुळे नामस्मरण करायला सुरुवात करता लहान लहान गोष्टींवर राग येणं, लहान लहान गोष्टींवर चिडणं, सतत चिडचिड होणं, ही गोष्टसुद्धा आपली कंट्रोलमध्ये राहू शकते. गाईज, अनेकांना काही घटनांवर इमिजिएटली रिॲक्ट करायची सवय असते. म्हणजे समोरून एखादी घटना घडली आणि त्यावर आपण रिॲक्ट करतो, हे साहजिक आहे. ॲक्शनवर रिॲक्शन येतच असते. पण समोरून एखादी ॲक्शन झाली असता त्यावर क्षणाचाही विलंब न करता रिॲक्ट करणं हे चूक आहे. कारण हे करत असताना समोरच्याची ॲक्शन समजून घेण्याकडे लक्ष न राहता त्यावर मला रिॲक्ट करायचं आहे असं म्हणून आपण विचार न करता रिॲक्ट करत असतो. आणि अशा वेळेला आपण चुकीच्या पद्धतीने देखील रिॲक्ट करतो. पण समोरच्याकडून काहीतरी ॲक्शन झाली, समोर काहीतरी घटना घडली आणि त्यावर माझी रिॲक्शन यायच्या आधी मध्ये जर काही वेळ गेलेला असेल तर कदाचित आपली रिॲक्शन ही कंट्रोल असू शकते. त्यामुळे कुठल्याही घटनेवर आपण इमिजिएटली रिॲक्ट करू नये असं म्हणलं जातं. आता जसं मी याच्या आधी सांगितलं की केवळ उपदेश करून फायदा होतो का, आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. रिॲक्ट इमिजिएटली करू नये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कुठल्याही गोष्टीवर लगेच रिॲक्शन द्यायची नसते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अंमलामध्ये आणता येतं का? नाही. सो हे अंमलामध्ये आणण्याचं काम नामस्मरण करतं. नामस्मरण करायला सुरुवात करता आपण ऑटोमॅटिकली आपल्या रिॲक्शन कंट्रोल व्हायला सुरुवात होते. आपल्या रिॲक्शन
मेडिटेशन कंट्रोलमध्ये राहतात, नियंत्रणात राहतात. कुठल्याही ॲक्शनवर आपण इमिजिएटली रिॲक्ट करत नाही, रिॲक्ट करायच्या आधी विचार करून आपण रिॲक्ट करतो. हा नामस्मरणाचा एक महत्त्वाचा फायदा आहे. आणि यानंतर नामस्मरणाचा शेवटचा पण महत्त्वाचा फायदा तो म्हणजे नामस्मरण करायला सुरुवात करता आपल्या भावना आपल्या नियंत्रणात राहतात. गाईज, कुठल्याही भावना मर्यादेपेक्षा जास्त असणं आपल्यासाठी हानिकारकच असतो. कुठलीही भावना ही मर्यादेमध्ये असावी, नियंत्रणात असावी. मग ती आनंदाची असेल किंवा रागाची असेल. मर्यादेपेक्षा जास्त राग हा हानिकारक असतोच, पण मर्यादेपेक्षा जास्त आनंदसुद्धा होऊ नये. सो कुठलीही भावना ही नियंत्रणामध्ये राहायला हवी आणि हे आपल्या भावना नियंत्रणात ठेवण्याचं काम नामस्मरण करत असतं. आणि याचा हा परिणाम होतो की नामस्मरण करायला सुरुवात करता आपण आपोआपच आनंदी राहायला सुरुवात होते. नामस्मरण करायला सुरुवात करता आपल्या बाकीच्या सगळ्या भावना नियंत्रणात राहतात, आनंदसुद्धा नियंत्रणात राहतो. पण आपल्या अंतरंगात वसत असलेल्या सूक्ष्म घटकाचा मूळ स्वभावच आनंदमयी असल्यामुळे आपण आपोआपच आनंदी राहायला सुरुवात होते. ती भावना मात्र आपल्यामध्ये कायम जागृत राहते, ती सुद्धा मर्यादेमध्ये. सो आपण सतत आनंदी असणं किंवा आनंदात राहणं का, तर आता आपल्या भावना नियंत्रणात आहेत म्हणून हा सुद्धा नामस्मरण करायला लागल्याचा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. सो गाईज, हे होते नामस्मरणाचे महत्त्वाचे फायदे. याच्या व्यतिरिक्त देखील नामस्मरणामधून अजून असंख्य फायदे मिळतात. गाईज, एक गोष्ट लक्षात ठेवा की नामस्मरण हे मेडिटेशनच्या सारखंच असतं. मेडिटेशनमधून तुम्हाला जेवढे फायदे मिळतात तेवढे सगळे फायदे नामस्मरणामधून सुद्धा मिळतात. नामस्मरण माझ्यासाठी, माझ्या दृष्टीने जर का विचार केला तर नामस्मरण हे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. मेडिटेशनमध्ये जे काही घडणं अपेक्षित असतं तेच सगळं नामस्मरणामध्ये घडत असतं. ओके, त्यामुळे मेडिटेशनमधून जर तुम्हाला असंख्य फायदे मिळत असतील तर नामस्मरणामधून सुद्धा तुम्हाला असंख्य फायदे मिळतात. ओके, सो याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला अजून फायदे मिळू शकतात, पण या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणामुळे मिळणारे मोस्ट कॉमन फायदे जाणून घेतलेले आहेत. पण जर तुम्हाला नामस्मरणाच्या ऐवजी मेडिटेशनच करायची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे. त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी सगळी माहिती वाचायला मिळेल. सो जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही तिथून आपल्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर जर का एखाद्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवावा अशी तुमची इच्छा असेल तर तो विषय आम्हाला खाली कमेंट करून सांगा. त्या विषयावर रिसर्च करून आम्ही नक्की व्हिडिओ बनवू. ओके, सो आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.